हॅलो अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. ॲक्च्युली मी असं ठरवलं होतं की सखीचं जे पूर्ण रुटीन आहे ना ते शेअर करेल. तिचं खाणं पिणं तिचं जे काही असेल ते असेल. म्हटलं सकाळपासून सगळं शूट करू. बट उठल्या उठल्या निखिलला आठवण आली की आज तिचं वॅक्सिनेशन आहे 9व्या महिन्याचं, जे आमच्याकडनं राहिलं आहे. 15 दिवस लेट झालो आहे आम्ही, कारण फिरफिर चालू होती. तर चालतं आणि 15-20 दिवस इकडे तिकडे झालं तर चालतं. तर ते द्यायला जायचं आहे. याच्या आधी आम्ही सगळे गव्हर्नमेंटला दिले आहेत. फक्त 6 आणि 7व्या महिन्याचं जे गव्हर्नमेंटला मिळत नाही ते प्रायव्हेटला दिलं आहे. आजच्या परत गव्हर्नमेंटला द्यायला चाललो आहे. तर माहीत नाही की किती रुटीन दाखवता येईल, कारण सकाळचं तर सगळंच मिस होणार आहे आता, कारण आल्याला लगेच झोपेल ती. एक तर तिचं वॅक्सिनेशन म्हटलं की माझीच रडरड जास्त असते. ती नाही रडत, पण मी खूप रडते. असं पण दवाखान्याच्या बाबतीत ना मी जरा कच्ची आहे किंवा असं म्हणू शकता इमोशनल आहे. मला आईन ते नेहमी म्हणतं की इवन निखिल पण, की आमच्यापैकी जर कोणाला काही मोठा आजार झाला ना तर तू आम्हाला धीर द्यायच्या आधी स्वतःच जाशील. आणि ॲक्च्युली मला दवाखान्याची खरंच खूप भीती वाटते. त्यात मी नाही, म्हणजे आत्तापर्यंत सखीला जेवढे पण वॅक्सिन दिले आहेत ना मी कधीच आत गेलेली नाही आहे. कारण इवन सखी काय, तिथे कोणतं पण बाळ रडत राहिलं तरी मला एकदम कसतरी होतं. तर आहे, पण चालू आहे सखीचं वॅक्सिनेशन करायला. आणि इकडे काय चालू आहे सखीचं आणि पप्पाचं. सखी तू जेवा करायला लागला? मला वाटलं आपण न जेवताच चाललोय. आले आले, नको 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 नको. सो उठल्या उठल्या सकाळचा जे काही नाश्ता असतो तो आमच्या पप्पाकडे असतो, कारण मला वरती सगळं आवरायचं असतं. आणि सध्या तरी आम्ही तिला अंडच देतोय आणि ती पण ते खूप आनंदाने खाते, बिना अंगोलीचं छी छी पारशे पारश. सो अंड्याचा जे व्हाईट भाग आहे ना तो असा किसून घेतो आम्ही. एक पूर्ण अंड खाते आणि ती फक्त जो व्हाईट पार्ट आहे ना तो सकाळी पूर्ण खाऊन घेतो आम्ही. आईला आवडत नाही पण शकीला खूप आवडतं ते आता, हो ना सखी? हो सखी इतकं गोडबाळा झाली ना की ती जोपर्यंत तिला भूक असते ना तोपर्यंत ती अशी एका जागी बसून एकदम छान खाऊ घालून घेते आमच्याकडून. अजिबात पळपळ करायला लावत नाही. पण एकदा तिचं थोडंफार पोट भरलं की म्हणजे अर्धी पाऊण वाटी संपली की शेवटचे 4-5 ग्लास आम्हाला तिच्या मागे पळून पळून खाऊ घालावं लागतं, हो ना सखी? अदरवाईज ती अशी छान म्हणजे एका ठिकाणी बसून वरती मान करून खाऊ घालते. आणि आता आई आली तर लाडात आलोय. म्हणजे मोस्टली मी नसते जेव्हा ती नाश्ता करते तेव्हा, पण आज आई आली आहे तर आम्हाला लगेच नखरा सुचलाय, हो ना सखी? टक्कर दे सखी, अशी नाही का, सरळ सरळ टक्कर दे टक्कर. आणि पी घे आईची, पी पी घे ना आईची. नाही जा मम्मा म्हणायची आम्हाला फक्त. इकडे बघ, गण गण म्हण, गण गण गणात बोते. नाही तर लाज देतो मम्माला सकाळी सकाळी. नाही नाही, तर अशी काहीतरी असते निखिलची आणि सखीची सकाळ. बट आज मी पण येतात. सखी बाय. सखी बघ की माझ्याकडे. अय सखी चल माझ्याकडे ये. चल 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 हलकट सखी. तिचं वॅक्सिन झालं तसं आम्ही फार लवकर गेलो होतो आणि त्यात पण आमचा पप्पा कुठे पळून जातो काय, म्हणून आम्ही तिथे पण पप्पाला छान धरून ठेवलं होतं. 10 वाजता ते वॅक्सिन सुरू होतं. आम्ही 9:30ला आलो होतो. जवळजवळ 11 वाजले सुरू व्हायला. खूप नंबर होते आमच्यानंतर, आमचा पहिलाच नंबर होता आणि त्यात पण आज रजिस्ट्रेशन वगैरे होतं म्हणून थोडा अजून वेळ लागला. 2 हातांवर आणि 1 पायावर इंजेक्शन दिलं. आज फर्स्ट टाइम मी आत होते इंजेक्शन देताना, कारण ऑप्शनच नव्हता, तिला पकडून ठेवावं लागणार होतं आज. आणि आल्यावर बघा तिला असं वाटतं आम्ही तिला परत नेतो काय. तिने ते स्टेरिंग इतकं पक्क पकडून ठेवलंय ना की तिला तिथून कुठेच जायचं नाही. आणि कोण म्हणेल की ही आता इंजेक्शन घेऊन आली ना, आतमध्ये इतका गोंगाट केला, सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतं तिने. आणि आता तिला फक्त ते पकडून ठेवायचं, तिला बेसिकली कुठे जायचं नाहीये. सखी सखी हे बघ, हे बघ चेहरा बघा पूर्ण रडवलेला आहे, पण नाही सोडायची नाहीये जागा. असं काही तुम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला आणि मी पूर्ण रडावर आले. रडलीच आहे मी आत. इतके छोटे छोटे बाळ आहे. आता माझी सखी पण छोटी होती जेव्हा घेतलं होतं. नाही नाही चलो बा. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी स्वयंपाक करायला घेतला. खूप जास्त भूक नव्हती म्हणून निखिल बोला साधा मसाले भातच टाक. तसं पण सकाळी आमच्याकडे फार हलकं जेवण असतं. त्याचबरोबर मला सखीचे लाडू पण बांधून घ्यायचे होते. आदल्याच दिवशी मी ड्रायफ्रूटचे लाडू केले होते, त्याच्यातला
एक पाऊण भाग नाही, पाऊण नाही, अर्धा भाग मी सखीसाठी काढून ठेवला होता. त्यात मी ऑलमोस्ट सगळेच ड्रायफ्रूट्स यूज केले होते. तर ते छान बारीक करून घेतले. काल मी जरा जाडच ठेवले होते, मला जाडच आवडतं म्हणून. आज त्याची पावडर केली, त्यात मखाने भाजले आणि त्यानंतर खजूर भाजून ती पण त्यात ॲड करून त्याचे छान छान लाडू वळून घेतले. तिला दिवसातनं एक तरी लाडू द्यायचा असं ठरवलं आहे आणि ते असे ओबडधोबड झाले होते, पण छान होते. तर आम्ही उठलो आहे आणि आम्ही उठल्या उठल्या सुशीला तिची बांगडी घेतली आहे आणि तिने तिच्या हातातून घ्यायचा प्रयत्न केला. तिचा दे मला, दे 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 ना, माझी ती, दे दे दे. असा हट्ट सुरू झाला आहे आमचा आता. ना बाबू, मी तिला लाडू खाऊ घालते आणि ती तो खूप आनंदाने खाते. दे बांगडी, दे दे बांगडी दे. नाही, आणि आम्हाला पप्पा समोर दिसतोय ना, आम्हाला पप्पाकडे पण जायचंय थोडं थोडं. म्हणजे दुपार अशी काहीतरी असते, ती उठल्यानंतर खाऊन वगैरे झाल्यानंतर दुपारी आम्ही प्ले पेनमध्येच खेळतो. खूप जास्त प्ले पेनमध्ये पण नाही खेळत, कारण ते मला तसं होतं की मी तिला बंदिस्त वगैरे करून ठेवते काय. बट ती याच्यात जो 1-1.5 तास आहे तो खूप एन्जॉय करते. हे असंच असतं घरात. हे फक्त झाडा पुसायच्या वेळेस वरती गादीवर ठेवतो, परत खाली. आणि आज पप्पाला जास्त काम नाही, त्याच्यामुळे पप्पा पण आला टक्कर टक्कर खेळायला. हो टक्कू. आणि आज बिना आंघोळीची सखी अजून तिला गारवा इतका की म्हटलं फक्त तिला गरम पाण्याने पुसून. सखीचे पप्पा टू. रिझन बिंग पाणी संपलं होतं ना तेव्हा, सोलरचं पाणी संपलं होतं आणि तो आलेला ऑफिसला बसला. आता त्याला वेळ, बट आता त्याला लेकीशी खेळायचं आहे. ती झोपून जाईल आता 1-1.5 तासानंतर. तिचं आता खूप छान रुटीन लागलंय. ती दिवसा पण थोडी झोपते, रात्रभर झोपते आणि मस्त प्रॉपर खाते पिते. उठून पप्पाला त्रास देते. येस, पप्पाला खूप त्रास देतो आम्ही. आणि प्ले पेनची लिंक मागितली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मला ॲक्च्युली कोलॅबरेशनमध्ये आलं होतं, बट हे इतकं जास्त युजफुल आहे. नंतर मी याच्यात बॉल्स मागवले आणि तिच्या खेळण्याच्या खालीवर करत राहते मी, कधी खाली कधी वरती. आधी आमचा कॉन्स्टंट असतो, जिथे सखी जाते तिथे आधी असतो. सखी आधी कुठे आहे? आधी कुठे? आधी कुठे आहे बेटा? आधी आपला ते बघा, आधी शोधू आम्ही लगेच. शी लव्ज आधी. आणि हे ना मी बेबी शॉवरच्या वेळेस ठेवले होते. मला मोस्टली विठ्ठल रुक्मिणी किंवा पेढ्या बर्फी असा ट्रेंड चालू होता. मला काहीतरी वेगळं हवं होतं म्हणून मी मुलगा आणि मुलगी बाहुले आणले होते. तर मी हे जेव्हा आणले होते ना, मी डोहाळ जेवणाला घरी होती माहेरी, आणि मी जेव्हा आणले तेव्हा गौरी होती तिथे. आणि गौरीचं फिक्स होतं की मुलगा झाला तर आपण आधी नाव ठेवायचं, मुलगी झाली तर खुशी किंवा नित्या नाव ठेवायचं, कारण तिचे स्कूल फ्रेंड्स होते ते. तर मग मी हे जेव्हा आणले तेव्हाच तिने नाव पाडलं होतं की ही आधी आणि ही खुशी आहे, जी मुलगी आहे ती खुशी आहे. तर तेच कॉन्स्टंट आहे. आणि सखी पण त्याला आता आधीच ट्रीट करते छान. संध्याकाळी स्वयंपाकात कुरडईची भाजी करायची होती, त्यामुळे कुरडई भिजवली आणि आमटीची रेसिपी विचारली होती बऱ्याच जणांनी, म्हणून ती दाखवते आहे. ही तुरीची डाळ आहे, त्यात लसूण, थोडासा टोमॅटो आणि आमसूल, त्याचबरोबर जिरे आणि हळद, मीठ आणि गूळ हे सगळं मी घालून घेते ते शिजवतानाच, आणि मीठ पण. ही तेलाची तुरीची डाळ आहे, ही धुवायची नसते, त्यामुळे मी धुतलेली नाही आहे. तुम्ही पुन्हा कमेंट म्हणाल की डाळ न धुताच टाकली आहे, तर ही डाळ धुवत नाही. आणि आम्ही थोडा हिंगाई टाकून घेते आणि शिजवून घेते. तर ही जी आमटीची रेसिपी आहे ना, ही मला एक ताई बऱ्याच वेळेस विचारत होत्या आणि मी म्हटलं शूट करू, बट स्वयंपाक करताना नाही, कॅमेरा जवळ राहत तर नाही लवकर शूट होत. बट असं सगळं काही टाकलेलं आहे मी. ती जी डाळ आहे ती धुवायची नसते, ती तेलाची डाळ आहे, ती अशीच यूज करता. मला ती माहीत नव्हतं. मी जेव्हा यूज करायची तेव्हा धुवायची, नंतर आईने सांगितलं की धुवायची नाही, ॲज इट इज यूज करायची. सो पुढे पण दाखवते मी की ती कशी करते. ॲक्च्युली मला असं आंबट गोड टाईप वरण जास्त आवडतं, ज्याला आमटी म्हणतात. मी खूप साऱ्या रेसिपीज ट्राय केला, हे टाक ते टाक ते टाक, कॉम्बिनेशन वगैरे ट्राय केले, बट ते परफेक्ट रेसिपी मला सापडत नव्हती. ही मी तुम्हाला जर माहीत असेल सोहम खानावळे ना, तिथले जे आचार्य त्यांना विचारली होती, त्यांनी मला प्रमाण सांगितलं, मग मी त्या टाईप करते आहे. आणि ती खूप छान आहे, म्हणजे पर्सनली मला तर खूप आवडते ती. आई आणि तात्यांना पण खूप आवडते. निखिल हॉस्टेलला होता बरेच वर्ष, त्याच्यामुळे त्याला डाळ भात प्रकारच आवडत नाही. तो बोलला की आम्ही म्हणजे तेच खाल्लं मी 10-1 वर्ष. तर खरं तो कंटिन्यू 10वी नंतर तो बाहेरच होता, तर त्याच्यामुळे त्याला वरण भातात एवढा इंटरेस्ट नाही आहे. बट आम्हाला आवडतो, सो आम्ही आवडीने करतो. मला असंच आवडतं आंबटगोड वरण, नाहीतर डिरेक्टली साधं वरण ज्याच्यात फक्त मीठ आणि हिंग असतं ते, नाहीतर हे. पुढे दाखवते. त्याचबरोबर आज आहे इकडे मी कांदा परतते, कारण मला कुरडईचा भुगा करायचा आहे. आय डोंट नो तुमच्याकडे या भाजीला काय म्हणत असतील. या अशी कुरडई पूर्ण भिजली आहे आता, आमच्याकडे कुरडईचा भुगा म्हणतात.
आणि आमची गौरी याला मॅगीची भाजी म्हणते. सिंपल स्वयंपाक आहे आज, डाळ भात कुरड्याची भाजी आणि सखीसाठी मी खिचडी ऑलरेडी केली आहे आत्ताच. आणि निखिल आणि तात्यांना ऑमलेट करायचं आहे, ते वेळेवर होईल, ते मी नाही करत. सो आमच्याकडे स्वयंपाक कोण करतं हा पण मोठा प्रश्न आहे, तर ते डिपेंड आहे. आज सखीचा मूड चांगला आहे, ती आजीकडनं जेवण करते आहे, सो स्वयंपाक मी करते आहे. जर तिला नसेल कोणाच्या हातून खायचं तर मला तिला भरवावं लागतं आणि तिचा हाच टायमिंग आहे. 7:30-8ला तिला आणि तिचा हाच टायमिंग आहे. 7:30-8च्या आसपास आम्ही तिला खाऊ घालतो. 8:30-9च्या मध्ये झोपून जाते, त्याच्यामुळे तिला आता खाऊ घालणं इम्पॉर्टंट असतं. तर डिपेंड आहे, सखीच्या मूडप्रमाणे एक भरवतं, एक खाऊ घालतं. कारण तात्या आणि निखिल 7 ते 8 घरी नसतात, ते दोघंही त्यांच्या इंडिव्हिज्युअल फ्रेंड्सकडे जातात रोज. हे नंतर खूप घरच्यांपासून तरी नाही. आणि कितीही आडवायचा प्रयत्न केला तरी तो निखिल अजिबात थांबत नाही. तात्या तरी कधी कधी थांबतात, बट निखिल नो. मामाच्या वाड्यात चिरेबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाऊन जा, तुपात पडली माशी, चांदूम राहिला उपाशी. तर असं काहीचं असतं. सखीचं जेवण कंटिन्यू, मला नाही ना गाणे म्हणावं लागतं, कंटिन्यू स्क्रीन टाईम नाही द्यायचा आहे म्हणून हे करावं लागतं आहे. मला तिच्या बाकी रिस्ट्रिक्शन नाही टाकायचं आहे, खायचं पाहिजे जशी ती मोठी होतील जे खायचं ते खाऊ देईल मी तिला. बट स्क्रीन टाईमचा आहे, म्हणजे असं पण नाही की खूप अडवायचं आहे, बट सध्या तरी तिला नाही दाखवायचं आहे. त्यामुळे आम्ही इतके गाणे म्हणतो, मी आणि आई कंटिन्यू, आमचे इतके मराठी गाणे पाठ झालेत. त्यामुळे तिला अभंग पण खूप आवडतं. तिला चंद्रभागेच्या तिरी आणि विठ्ठलाच्या टाळ्या जर आम्ही गाणे म्हटले ना, ती कंटिन्यू होती म्हणजे परत तेच म्हणा. तर असंच तिचं जेवण होतं. ती खूप जास्त त्रास देत नाही, जोपर्यंत तिचं पोट भरतं आहे ना तोपर्यंत ती खाते. शेवटचे 2-3 घास तिला बळजबरी मागे पुढे करून भरवावे लागतात, अदरवाईज पहिलं जेवण ती एकदम प्रॉपर जेवते. तिच्या फोडणीसाठी मी एक कढईत थोडंसं तूप घेतलं आहे, तेल तूप तुमच्या मर्जीनुसार. त्यात जिरे, मोहरी, लसूण, हिरवी लाल मिरची आणि आमसूल, कोथिंबीर हे सगळं टाकून थोडं शिजवून घेते. यातच थोडी हळद घालून घेते. ही अख्खी मिरची टाकली कारण ती काढून टाकता येते. इवन मी ग्रीन मिरची पण आहे ना, हिरवी मिरची, ती पण एक चीर टाकून उभीच करते. तर आज मी बारीक बारीक कापल्या आहे. डाळ छान शिजली आहे, खूपच वाफ येते, मी गरम गरम काढली म्हणून. बास अशीच घोटून घेते मी ती. त्या ब्लेंडर म्हणजे दुसरं काही यूज नाही करत, रवी वगैरे याने मी घोटून घेते. आपली डाळ फोडणीत घालून घेतली आहे. दॅट्स इट. हे उकळून घ्यायचं आहे छान आणि आपली आमटी तयार. लास्टला याच्यात आम्ही चिरलेला टोमॅटो घालते, उकळल्यावर पण घालू शकता किंवा असाही. आणि ही कोथिंबीर अजून पूर्ण उकळलेलं नाही आहे, घट्ट आमच्याकडे जास्त आवडतं, पातळ नाही करत त्याच्यामुळे मी. ती अशा प्रकारे. आणि तुम्ही भाताबरोबर खाऊन बघा, ही खूप ऑसम लागते. आणि बरेच जण करतात पण आय थिंक ब्राह्मणांमध्ये खूप जास्त केली जाते ही. म्हणजे आमच्या इथे एक ब्राह्मण काकू होता, त्यांच्याकडे पण मी खूप खायची, तिथूनच मला आमटीची चटक लागली होती. आमच्याकडे साधं वरण असायचं, बट हे खूप गोड लागतं, खाऊन बघा नक्की. अशा प्रकारे आमची बाबू रात्री झोपायला तयार झाली आहे. मी आधी तिला रोज आंघोळ घालायचे, बट मागच्या 4-5 दिवसापासून खूप थंडी वाढली आहे ना, तर तिला फक्त गरम पाण्याचं टब आणून पुसून घेते, बॉडी लोशन लावते, ते कपडे चेंज करते. टोपी मात्र आम्ही एकच घालतोय. मी तिला खूप टोपी आणलाय, बट हीच टोपी तिला का आवडते, मलाही फार आवडते, मग हीच चालू आहे सध्या. आणि ना मोस्टली मी म्हणजे मी बाकींना नाडनवाला आणल्या नाही, मला एवढी आयडिया नव्हती, त्यामुळे त्या इझिली काढून टाकते. ती बाबू थांबाला फेकायचं आहे ते. सो हे जरा इझी पडतं आणि असं गोडगोड पण दिसतं आम्ही. तर असा काहीसा होता आमचा दिवस. आय डोंट नो, आज माझा कान अचानक दुखायला लागला आहे. आणि शार्प 9 वाजता सखी झोपली आहे आणि ती आता सकाळीच उठेल. तिचं जनरली 9 ते 9 असं रुटीन होतं, बट आता ती सकाळी 6:30-7ला पण उठते, कधी कधी 8, म्हणजे 8च्या पुढे नाही, पण 6:30, 7, 8, 7:30ला उठले आम्हाला खूप ज्वर येतं, कारण खूप साखर झोप असते त्यावेळेस आणि त्यात इतकी थंडी आहे. बट तिच्यामुळे उठावं लागतं कारण, बट तिचं हे खूप छान रुटीन लागलं आहे सध्या. सकाळी उठायचं, दुपारी झोपायचं, वेळेवर खायचं. जे काही असेल ना मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगेल की काय देते, किती वाजता देते, कारण तिचं आता प्रॉपर रुटीन बसलं आहे. म्हणजे आधी तरी मी म्हणायची ना की वेळ इकडे तिकडे होते, आता तसं काही नाही. आता ती प्रॉपर वेळेत झोपते, उठते, दुपारी प्रॉपर वेळेत झोपते, खाते.
तर आजही ती झोपली आहे. तिला बाळगुटी सुरू केली मी बालाजी तांबेंची. बंद केली होती मध्ये मध्ये, 5-6 दिवसापासून देते. आधी मी ती माझ्याच दुधात द्यायची. आता मी तिला चिमूटभर तिच्या तोंडात ठेवते आणि ती चघळते ती, आणि वरतून मी तिला फीड करून देते. तर असं काही होतं आजचा दिवस, आणि हे काही होतं डेली व्लॉग. तसा मी आय थिंक फर्स्ट टाईमच असेल मी फर्स्ट टू लास्ट सगळं शूट केलं आहे. सगळं म्हणजे बऱ्यापैकी ट्राय केलं आहे जे शूट करायचं आहे. सो तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल, मला तर आधी सांगा की तुम्हाला डेली व्लॉग चालतील का असे, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर, सखीवर आणि निखिलवर. या कानाचं बघते मी आता.